ध्रुव शिंदे यांनी लास्ट इयर 2024 मध्ये MHT CET या परीक्षेमध्ये 99.98% एवढा स्कोर आणून COEP मध्ये कम्प्युटर सायन्स ही ब्रांच मिळवली आहे. रोल ऑफ MSc मॅट्रिक्सचा रोल काय होता तुझ्या जर्नीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचा रोल मला असा वाटेल की जे खरंच खूप गरजेचं होतं, मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट क्रिएट करून दिला ते, आणि मॅट्रिक्समुळे मला रोड मॅप मिळाला. जी आता मुलं बघतात क्रॅश कोर्सची मुलं आहेत ज्यांची आता एक्झाम 1 महिन्यानंतरच एक्झाम आहे त्यांची CETची, तर त्यांनी आता ह्या 1 महिन्यात काय केलं पाहिजे? ओके, तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की असं नका समजू की तुमच्याकडे आता काहीच वेळ नाही राहिलाय. तर असे पण काही मुलं असतात की जे एंडला भरपूर अभ्यास करतात आणि चांगला स्कोर्स आणतात, तर असं तुम्ही पण करू शकता. वन हॅबिट दॅट हेल्प्ड यू टू गेट वेअर यू आर टुडे? कन्सिस्टन्सी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. माझं नाव निशांत पटवर्धन. आय एम वन ऑफ द डायरेक्टर ॲट मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी PCMC मध्ये लास्ट 13 इयर्स पासनं वेगवेगळ्या लोकेशन्सवरती 8 to 12th पर्यंत आपण वेगवेगळे कोर्सेस रन करतोय. CET, JEE, NEET आणि इव्हन 8वी 9वी 10वीचं फाउंडेशन पण आपण रन करतोय. सो आपले ब्रांचेस PCMC मध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत आणि यावर्षी आपण इव्हन कोल्हापूर इथे नवीन ब्रांच सुरू केलेली आहे. आज आपल्या बरोबर 2024चा मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचा टॉपर ध्रुव शिंदे आहे. ध्रुव शिंदे यांनी लास्ट इयर 2024 मध्ये MHT CET या परीक्षेमध्ये 99.98% एवढा स्कोर आणून COEP मध्ये कम्प्युटर सायन्स ही ब्रांच मिळवली आहे. इम्पॉर्टंट पॉइंट तर हा आहे की त्यांनी CETचं प्रिपरेशन करत असतानाही त्यांनी JEE, NDA आणि NEET या परीक्षांमध्येही चांगले स्कोर्स आणले आहेत. त्यांनी JEE मध्ये 98.55% त्यांनी त्याच्यानंतर JEE ॲडव्हान्स्ड एक्झाम देऊन IIT मंडी हे कॉलेज मिळवले. नीट परीक्षेमध्ये फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी 180 पैकी 180 मार्क आणले आणि त्याला NDAच्या परीक्षेमध्ये रिटन एक्झाम क्लिअर करून त्यांनी SSB साठी अपियर पण केलं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो वेलकम ध्रुव, वेलकम टू दिस पॉडकास्ट. कसं वाटतंय तुला इथे? खूप चांगलं वाटतंय आणि हे करायची इच्छा माझी होती आधीपासून. मला वाटतं या सेशनचा आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि ही पॉडकास्टची सिरीज आपण स्टार्ट करतोय आता. सो स्टार्ट ध्रुव पासून करतोय. सो आपण एकदम हा बिलकुल असं एकदम तुला जसं नॅचरल फ्लो मध्ये सांगता येईल तसं सांगतो. मी जे प्रश्न विचारेन तुला, तू त्याची उत्तरं तुला जशी जमतील तशी दे. काही पॉइंट्स मी ऍड करीन त्या केसमध्ये. सो आपण बॅकग्राऊंड पासून सुरू करूया. तू जेव्हा 8th 9th 10th मध्ये तुझं स्कूल कुठून झालंय? ज्ञानप्रबोधिनी मध्ये होतो. सो ज्ञानप्रबोधिनी असताना 8th 9th 10th मध्ये तुझं काही प्लॅन होता असं डोक्यामध्ये की मला इंजिनिअरिंग करायचंय किंवा सायन्स फील्ड घ्यायची आहे 10वी नंतर? सो थोडंसं मला बॅकग्राऊंडचं सांग, म्हणजे त्याच्या पुढे मग मी क्वेश्चन्स विचारेन. माझं भरपूर आधीपासूनच ठरवलं होतं मी की मला इंजिनिअरिंग करायचंय, कारण मला त्याच्या साधारण 5th स्टँडर्ड पासून माझं ठरलेलं होतं की नंतर UPSC करायची आहे आणि सिमिलर लेवलची कॉम्पिटिशन आणि अजून मला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट सुद्धा क्रिएट झाला होता, म्हणून मी इंजिनिअरिंग करायचं हे ठरवलंच होतं. तर त्यानुसार मी 10th नंतर मग CET आणि JEE मध्ये निवड करायची होती. ओके, सो लॉंग टर्म बेसिकली फोकस असं म्हणता येईल की UPSC एक्झाम जी आहे सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यायची आहे. मग त्याला जी कॉम्पिटिशन पुढे जाऊन तुला फेस करायची त्याचा एक एक्सपिरियन्स मिळेल किंवा एक तुला आयडिया येईल की काय कॉम्पिटिशन असते, म्हणून तू CET JEE या एक्झाम साठी ठरवलं घेणं. ओके, सो तू 10th झाल्यानंतर जेव्हा एनरोल झाला, क्लासेस लावले तू मॅट्रिक्स मध्ये, तर स्टार्टिंगच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये जसं की नॉर्मली आपण असं ऑब्झर्व करतो की मुलं 10वी नंतर जेव्हा 11वीत येतात तेव्हा त्यांना खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात. 10वी पर्यंत जे अभ्यासाची पद्धत आहे ती पूर्ण वेगळी आहे, जिथं पाठांतरावर मार्क मिळतात आपण जे म्हणतो. पण 11th 12th हा कम्प्लिटली वेगळा गेम आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट समजून अभ्यास करावा लागतो. सो तू काही चॅलेंजेस इनिशियल मंथ्स मध्ये फेस केले आणि जर केले असतील तर काय होते ते चॅलेंजेस? मला असं वाटतं सुरुवातीला माझ्यासाठी मोठं चॅलेंज हे होतं की जे CETला टॉपिक्स आहे PCM, त्याच्यापैकी मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आधी इंटरेस्ट क्रिएट झाला नव्हता. पण तर ते चॅलेंज मी ओव्हरकम केलं, कारण क्लासमुळे मला फिजिक्स आणि केमिस्ट्री टीचर्समुळे तिकडच्या मला इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि याशिवाय चॅलेंजेस असे बाकी मला काही आले नाही सुरुवातीच्या महिन्यांमध्ये, कारण मी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की जसं शिकवतील तसं थोडंफार प्रिपरेशन रिव्हिजन करत राहायचे. म्हणजे तू 10वी पर्यंत जो अभ्यास करायचा तो तुझा अभ्यास समजून घेऊनच अभ्यास करायचा का 10वी पर्यंत तू पाठ करून अभ्यास करायचा आणि 11वी 12वीत चेंज केला तुझा पॅटर्न, का तू 10वी पर्यंतच समजून घेऊनच अभ्यास करायचा? कसा होता तुझा अभ्यास 10वी पर्यंतचा?
10वी पर्यंत सुद्धा मी समजून घेऊनच अभ्यास करायचो आणि पाठांतर जास्त काही माझ्याकडून होत नव्हतं. त्याच्यामुळे मला माहित होतं की जरा केमिस्ट्री अवघड जाऊ शकतं आपल्याला, कारण तिथे पाठांतराची बरीच गरज असते. तर तसंच, आणि त्याच्यामुळेच मग मला असं जरा वाटत होतं की 11वी 12वी मध्ये मला जमू शकतं की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असं. सो नेक्स्ट प्रश्न असा आहे की ह्या प्रोसेसमध्ये जसं तू क्लास लावला आणि 2 वर्ष तू क्लासेस केले, चांगला स्कोर आणला, तर ह्याच्यामध्ये तुझा फॅमिलीचा रोल काय होता? काय तुला फॅमिलीकडनं असं तू काही पॉईंट शेअर करू शकतो का त्याच्यावरती? व्हॉट वॉज द रोल ऑफ युअर फॅमिली? जे 10th नंतर सगळ्यात महत्वाची जी फेज असते, जी प्रत्येकाच्या जीवनात येते, की कुठले नक्की काय चूज करायचं. आता माझ्या केसमध्ये इंजिनिअरिंग करायचं हे तर ठरलेलं होतं. फक्त आता जेई आणि सीईटी, तर फॅमिलीने माझ्यावरती हा निर्णय माझ्यावरतीच पूर्णपणे सोडून दिला होता की तुला जे पाहिजे ती एक्झाम ठरव आणि त्याच्यासाठी प्रिपेअर कर. आणि त्यांनी मग कुठलं असं बर्डन नाही दिलं माझ्यावरती आणि पूर्ण फ्रीडम दिलं की तू काही पण सिलेक्ट कर. ग्रेट. म्हणजे फॅमिलीकडनं तुला पूर्ण फ्रीडम होतं, चूज काय फील्ड करायची तू करू शकत होता. आणि तुला सायन्स घ्यायचं होतं, तू मगाची रिझन सांगितलं. ओके, ग्रेट. आता तू, सिन्स मी तुला शिकवलंय, मला माहिती आहे तू जेव्हा क्लासमध्ये आला तेव्हा आपण आपल्या क्लासेसमध्ये बॅचेस असतात. सीईटीची एक बॅच असते, जेईची एक बॅच असते. तर आम्ही तुला इन्सिस्ट करत होतो की तू जेई मध्ये यावं, कारण की गिव्हन दॅट पहिले 2-3 महिन्यामध्ये आम्ही तुला ऑब्झर्व केलेलं आणि तुझं जे क्लासमध्ये प्रश्न विचारलेलं उत्तर देण्याची पद्धत किंवा इव्हन टेस्ट ज्या घेतलेल्या त्यात चांगले मार्क होते. तर तू तरी पण इन्सिस्ट केल्यावर पण तू सीईटीलाच स्टिक राहिला, तुला सीईटीच करायचं होतं. तर त्याच्या मागे काय माइंडसेट होतं? सीईटी बॅच मध्ये राहून बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल तुझा काय थॉट प्रोसेस होता जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा? तर सीईटी करायचं हे माझं ठरलेलं होतं आणि याच्या मागे पण असं रिझन होतं की माझ्या ओळखीचे काही जण होते जे सीओईपी मधून पासआउट झालेले होते, तर त्यांचं उदाहरण आणि तिकडून मग माझं ठरलं होतं सीईटी करायचं. आणि बाकी एक्झाम्स म्हणाल तर माझ्या असं डोक्यात काही नव्हतं की बाकीचे कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय. मी फक्त सीईटी साठी प्रिपेअर करायचं, 30 एक्झाम द्यायची आणि त्याच बॅच मध्ये जायचं या हेतूने आलो होतो. पण फक्त विदिन टाइम असं बाकीचे 5 स्टुडंटचे जे तुम्ही एक्झाम्पल्स द्यायचे त्यांचे रेकॉर्ड्स वगैरे, तर त्याच्यातून मला असं मोटिवेशन मिळत गेलं की जसं की अथर्व आणि दादा, तर त्याचा जेई मेन्सचा जो स्कोर होता फक्त सीईडीच्या बेसवरती, तर त्याच्यावरून मला असं वाटत होतं की आपण सुद्धा फक्त सीईडीच्या प्रिपरेशन वरती बाकीच्या एक्झाम्स मध्ये चांगलं स्कोर करू शकतो, रेकॉर्ड्स क्रिएट करू शकतो. सो 11th पर्यंत मोर ऑर लेस तू सीईटी वर फोकस्ड होता, पण नंतर हळूहळू 12th मध्ये एंटर केल्यावरती तू बाकीच्या एंट्रन्स एक्झाम्सला पण ॲज अ चॅलेंज घेणं चालू केलंस. ओके. आता या पूर्ण 2 वर्षाच्या जर्नीमध्ये ॲज क्लास, ॲज अ कोचिंग इन्स्टिट्यूट, व्हॉट वॉज द रोल ऑफ एमएसए? मॅट्रिक्सचा रोल काय होता तुझ्या जर्नीमध्ये? त्याचे काय पॉइंट्स तू हायलाइट करू शकतोस? सगळ्यात महत्वाचा रोल मला असं वाटेल की जे खरंच खूप गरजेचं होतं, मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट क्रिएट करून दिला तुम्ही होते शिकवायला आणि अजून जे टीचर्स होते त्यांच्यामुळे मला या विषयांमध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि त्याच्यामुळे मी विदाऊट एनी बर्डन असं फील होऊन की मला हे करावं लागणार आहे असं मला काही वाटत नव्हतं आणि मी फ्लो मध्ये सगळा प्रिपेअर करणं, अभ्यास करणं होत होतं माझ्याकडून. ते एक, आणि मॅट्रिक्समुळे मला रोड मॅप मिळाला की बाकीच्यांच्या उदाहरणावरून सुद्धा की कसं मी प्रिपेअर केलं पाहिजे आणि काय करू शकतो मी, मला असं कॅपेबिलिटीजची जाणीव होत गेली. आता आपण बऱ्यापैकी तू 11th मध्ये आला, त्याच्यानंतर जाणून घेतलं की तू 11th मध्ये आल्यावर तुझा माइंडसेट कसा होता, सीईटी वर फोकस करत होता. 12th मध्ये गेल्यावरती तुला बाकी एक्झाम्सचा पण आयडिया आला. आता आपण डायरेक्टली त्या पॉईंटवर जाऊया जो सगळ्यात महत्वाचा आहे, की तू जेव्हा 11-12चं प्रिपरेशन करत होता त्यात 3 सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, या तिन्ही विषयांमध्ये तू पूर्ण 2 वर्षात काय गोष्टी फॉलो केल्या, सो दॅट समजा कोणी हा पॉडकास्ट जो आता प्रिपेअर करतो तो ऐकत असेल तर त्याला त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तू ह्याचं उत्तर देशील की कसं प्रिपरेशन केलं तू. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स इंडिव्हिज्युअली जाऊ आपण, ठीक आहे? पहिलं काही कॉमन असेल तर ते कॉमन सांगू शकतो तू, देन वी विल गो सब्जेक्ट वाईज. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. सो लेट्स स्टार्ट विथ फिजिक्स. ओके. कॉमन सांगायचं असं झालं तर कॉमनली माझं ठरलेलं होतं आणि मी सगळ्यांना पण हेच सांगेन की जे कुठले तुम्ही लेक्चर अटेंड करत आहात क्लासमध्ये, तर मी एक फॉलो केलं की सगळे लेक्चर पूर्ण फोकसने अटेंड केले की मला लेक्चर्स मधल्या सगळ्या कन्सेप्ट कळल्याच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी लेक्चर अटेंड केल्यानंतर मी ऍज अ पार्ट ऑफ प्रिपरेशन आणि सॉल्व्हिंग मी सीईटी साठी टार्गेट पब्लिकेशनचे जे बुक आहेत ते सॉल्व्ह केले, PYQs जे महत्वाचे असतात ते पण सॉल्व्ह केले आणि क्लासचे जे मॉड्यूल होते ते पण सॉल्व्ह केले. सो बेसिकली तू असं सजेस्ट करशील समजा कोणी बघत असेल तर की त्यांनी म्हणजे ह्या 3 बुक्स, फक्त या 3 गोष्टी, PYQs, एक रेफरन्स बुक जसं तू टार्गेट म्हणतोयस,
आणि जे काही क्लासचं मटेरियल आहे या 3च गोष्टी जर काही केल्या, तू जसं केलंय तेवढं सफिशियंट आहे का त्याच्यावरती अजून काही लागणार आहे? तुला काय वाटतं? हो, मला वाटतं हे एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत. तुम्ही याच गोष्टी खूप चांगल्या लेवलला प्रिपेअर केल्या तर तुम्हाला नक्कीच जमू शकतं सीईटी मध्ये हे चांगलं परफॉर्म करणं. ठीक. आता आपण सब्जेक्ट वाईज, कारण की प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये असतात. काहींना फिजिक्स अवघड जातो, काहींना केमिस्ट्री अवघड जातो. सो तुम्हाला सांग, फिजिक्सचा अभ्यास हे कॉमन गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्वाचं त्यांनी हे सांगितलंय की लेक्चर्स जे अटेंड केले ते 100% फोकस. आता 100% फोकसचा अर्थ काय? म्हणजे तू अजून त्याला थोडंसं इलॅबोरेट कर की नक्की फोकसने लक्ष देणं किंवा लेक्चर अटेंड करण्याचा अर्थ काय, म्हणजे तू सांगू शकशील तर बेटर राहील. अच्छा, म्हणजे माझं एक असं एम होतं, म्हणजे भरपूर मुलं फक्त लेक्चरला बसतात, काही जण झोपा काढतात, त्यांना झोप येते, पण आणि काही समजतं नाही समजतं त्यांच्याकडे ते लक्ष देत नाही. पण माझं असं होतं की लेक्चरमध्ये पूर्ण सगळं जे काही शिकवतील, जो काही कंटेंट असेल तो सगळा समजलाच पाहिजे. आणि नोट्स आता जसं जमतील तसं लिहित होतो, पण मेन म्हणजे डोक्यात गेलं पाहिजे सगळं, कारण ते महत्वाचं असतं. त्याच्यानुसारच मी. सो तुला समजा क्लासमध्ये एखादी गोष्ट नाही समजली तर त्या केसमध्ये तू कसं त्याला सॉल्व्ह किंवा डाऊट विचारायचा का कधी विचारायचा किंवा कसं करायचं ते? म्हणजे जर मला काही एखादी गोष्ट नाही समजली तर मी अप्रोप्रिएट टाइमने म्हणजे त्याच लेक्चरमध्ये डाऊट विचारायचो किंवा लेक्चरच्या नंतर, आणि किंवा त्याच्या रिलेटेड जेव्हा ते प्रॅक्टिस सम्स घेत असतील तर तेव्हा डाऊट क्लिअर होऊन जायचे बरेचदा. पण असा 2 वर्षामध्ये एक तरी असा दिवस असेल की ज्या दिवशी तुला क्लासमध्ये जे शिकवले ते नाही कळालं, ते कसं टॅकल केलं? तसं तर खरं कधी घडलं नाही. ओके, मोस्टली कळायचं. हा, मी ते नेहमी असं मेक शुअर करायचो की सगळं समजून जाईल. ओके, सो क्लासमध्ये अटेंटिव्ह राहणं हे तुझ्या मताप्रमाणे गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. आता सब्जेक्ट वाईज सो फिजिक्सचं प्रिपरेशन 2 इयर्स मध्ये तू कसं केलंस? ओके, तर फिजिक्समध्ये आफ्टर लेक्चर्स माझं असं होतं की म्हणजे कन्सेप्ट तर सगळ्या क्लिअर झालेलाच असायच्या लेक्चर्समध्ये. त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स लेक्चरमधून जे कळतात ते, तर डेरिव्हेशन सुद्धा महत्वाचे असतात असं मला वाटतं, कारण सगळे प्रश्न असे नसतात की स्ट्रेट फॉरवर्ड विचारतील, डायरेक्ट फॉर्म्युला टाका आणि आन्सर येईल. तर काही काही क्वेश्चन्स मध्ये असे कोर कन्सेप्ट लागतील की जिथून तुम्हाला कदाचित डेरिव्हेशन सुद्धा करायला लागेल. तर तुम्हाला ते कळलेलं असलं तर तुम्ही सुरुवातीपासून ते क्वेश्चन्स नीट सॉल्व्ह करू शकता. त्याच्यासाठी डेरिव्हेशन्स ते वगैरे महत्वाचं. आणि बाकी मी फिजिक्सचे मग फॉर्म्युलाज होते ते फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचो. फिजिक्ससाठी तर मी शॉर्ट नोट सगळ्या बनवल्या होत्या सगळ्या टॉपिक्सच्या, स्वतः हँड रिटन. येस, हँड रिटन. तर ते मी व्यवस्थित प्रिपेअर करायचो मेजर टेस्टच्या आधी मेनली. आणि शॉर्ट नोट्स वरती मी असं सांगेन की शॉर्ट नोट्स स्वतःच्या हाताने लिहायचा असा फायदा आहे की तुम्ही तुमच्या हाताने लिहाल तर तुम्हाला एकतर माहित राहतं की तुम्ही आता समजा तुम्हाला एक क्वेश्चन आला एक्झाम मध्ये, तर तुम्हाला हे आठवेल की हा क्वेश्चन या टॉपिकमध्ये, पण मग तुम्हाला त्याच्यानंतर हे पण लगेच आठवेल की ह्या टॉपिकचं मी असे शॉर्ट नोट्स लिहिल्या होत्या, मग या पेजवरती या बाजूला असा फॉर्म्युला आहे, असं होत पण होतं माझ्यासोबत. मग त्याच्यामुळे मी कुठला फॉर्म्युला किंवा कुठली गोष्ट मिस नव्हतो करत आणि सगळ्या गोष्टी लक्षात राहत होत्या. आणि शॉर्ट नोट्स स्वतःच्या हाताने लिहित असताना मी डायरेक्टली जसं नोट्समध्ये लिहिलेलं असेल मी क्लासवर्कमध्ये ते डायरेक्टली कॉपी नव्हतो करत, स्वतःच्या मनाने किंवा बुक मधलं कॉपी नव्हतो करत. आणि मी त्याच्यासोबतच ऍडिशनली अजून कुठल्या शॉर्ट ट्रिक्स मला सापडतील, काही लॉजिकल रिमार्क. आता मी काही गोष्ट नोटीस केली असेल की एक ठराविक पॅटर्न आहे क्वेश्चनचा, त्याच्यामध्ये एक गोष्ट रिपीट होतीये, असं माझं पण होत होतं बऱ्याचदा की असं स्पॉट केलं तर मी ते लक्षात ठेवत होतो की तशा टाईपचा क्वेश्चन आला की मी डायरेक्टली एका पुढच्या स्टेप पासून स्टार्ट करेन की माझे सुरुवातीचे काही मिनिट्स सेव्ह होतील. असं याचा उपयोग खरंच खूप होतो. तर याच्यासाठी शॉर्ट नोट्स महत्वाच्या. आणि बाकी फिजिक्ससाठी मी शॉर्ट नोट्स नंतर मग नॉर्मल आपलं प्रिपरेशन एमसीक्यूज ते मी बरेच सॉल्व्ह केले. सो शॉर्ट नोट्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. शॉर्ट नोट्स मला एक विचारायचं होतं की समजा तू एक टॉपिक प्रिपेअर केला, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की फॉर एक्झाम्पल केटीजी, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, हा टॉपिक तू प्रिपेअर केलास. आता प्रिपरेशन फर्स्ट टाइम जेव्हा क्लासमध्ये आम्ही शिकवतो तर नो डाऊट फर्स्ट टाइम शिकवल्यावरती त्या लेवल ऑफ अंडरस्टँडिंग नाही होत मुलांना. काही जणांना 70-80% समजतो टॉपिक. तर तू ते नोट्स त्याच वेळेस बनवायचा का थोडे दिवस क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करून झाले, एमसीक्यू सोडवून झाले 200-300, जसं आपण मगाशी बोललो रेफरन्स बुक पीवायक्यू सॉल्व्ह करून झाल्यानंतर त्या नोट्स बनवायचं, तर तू नोट्स बनवण्याचा प्रोसेस एक्झॅक्टली कधी व्हायचा? शिकवल्या का थोड्या दिवसांनंतर जेव्हा तू त्याच्यामध्ये एमसीक्यूज वगैरे सोडवून नंतर कधी बनवायचं नोट्स? ओके, तसं तर मी माझा प्रयत्न असायचा की लवकरात लवकर बनवल्या जातील, बट एवढं नक्की व्हायचं की असे 100 एमसीक्यू सॉल्व्ह करायच्या आधीच नोट्स रेडी असायच्या माझ्या. कारण आणि मेनली त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं असं होतं की
मेजर टेस्टच्या आधी नोट्स रेडी पाहिजे, की मेजर टेस्टच्या वेळी ते रिवाइज करेन मी, ते तेव्हा गरजेचं असतं. फायनल एक्झामला तुला त्या नोट्सनी हेल्प केला असेल, म्हणजे पूर्ण बुक रेफर करण्यापेक्षा त्या नोट्सनी काम होत होतं. हो. एक जस्ट टेंटेटिव्हली एका लेसनचे किती पेजेस बनवते? आता फिजिक्स मध्ये साधारणतः 2-3 पेजेस. ओके, म्हणजे 3 पेज जर पकडले आपण तर 24 लेसन्स आहेत, 70-80 पेजेस, 100 पेजेसच्या बुक मध्ये पूर्ण फिजिक्स तुझं कव्हर झाला असेल. हो, म्हणजे फायनल रिव्हिजन वेळेस तू तेच केलं असेल. हो, येस, बरोबर. ग्रेट. आता नेक्स्ट महत्वाचा सब्जेक्ट तो केमिस्ट्री, जो की तुला पण थोडासा डिफिकल्ट किंवा लर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यू वाटत होता. तर तू केमिस्ट्री कसं टॅकल केलंस? ओके, तर केमिस्ट्रीचं मला माहित होतं, कारण की जरा आपल्याला अवघड जाऊ शकतं, कारण याच्यात लक्षातच ठेवायचं सगळ्या गोष्टी ऍट दी एंड. तर मी लेक्चर्स मध्ये जेवढं केवढं कंटेंट असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन ते, आणि अपार्ट फ्रॉम दॅट जे कुठल्या शॉर्ट ट्रिक्स असतील, सर तिकडे सांगतील शॉर्ट ट्रिक्स आहेत, काही अशा हिंट्स आहेत लक्षात ठेवायला, ते मी लक्षात ठेवायचं, कारण त्याचा उपयोग होणारच आहे पुढे केमिस्ट्रीसाठी. आणि ते झाल्यानंतर मग चांगली पद्धत ही आहे की टेक्स्टबुक रीड करणं, आणि टेक्स्टबुक मधूनच, कारण मेजॉरिटी क्वेश्चन्स येतात आणि तिकडेच सगळा कंटेंट असतो. मग टेक्स्टबुक रीड करून मग सॉल्व्हिंग करणं असं मी प्रेफर करायचो. कसं होतं, काही मुलांचा प्रॉब्लेम हा असतो की एस्पेशली ज्यांना लर्निंग नाही आवडत, त्याचे शेवटचे लेसन्स आहेत ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर्स, बायोमॉलिक्युल्स किंवा इव्हन इनऑर्गॅनिकचे लेसन्स आहेत, जसं की एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी अँड एफ ब्लॉक. या टॉपिकला काही तू स्पेशली काही वेगळी स्ट्रॅटेजी फॉलो केलीस किंवा तू लर्न कसं केलंस? जे असे थेरॉटिकल टॉपिक्स होते की ज्याच्यामध्ये खूप थेअरी आणि फक्त लक्षात ठेवायला आहे, काही लॉजिक वगैरे बिल्ड करूच नाही शकत, असं असतं काही. तर त्याच्यासाठी मी अशी स्ट्रॅटेजी केली होती की जेव्हा मी ते रीड करेन, जेव्हा ते प्रिपेअर करेन, तर ते प्रिपेअर करता करता मी असं पेज साईडला घेऊन बसायचो आणि तेच लिहित बसायचो. तर ते लिहायचो आणि ते असं शॉर्ट याच्यामध्ये लिहायचो की ते माझ्या हाताखालून गेलं की ते माझ्या बऱ्यापैकी लक्षातच राहायचं. न बघता लिहायचं का बघून लिहायचं? म्हणजे असं मिक्स होतं. थोड्या वेळ बघायचं, मग नंतर न बघता ट्राय करायचं. हा, रिकॉल करण्याचा प्रयत्न. हो, रिकॉल करायचा प्रयत्न. ग्रेट. ओके, सो नेक्स्ट मॅथ्सचं काय सांगशील तू? तर मॅथ्समध्ये मला सुरुवातीपासून स्कूलपासूनच इंटरेस्ट होता, तर त्याच्यामुळे मला मॅथ्समध्ये असं ॲज सच काही प्रॉब्लेम जाणवला नाही. फक्त मी क्लासमध्ये जे काही कंटेंट शिकवायचे ते लक्षात असं समजून घ्यायचो आणि त्याच्यानुसार मी मग पुढे सॉल्व्हिंग करायचो सगळं. आणि मी सॉल्व्हिंग सुद्धा मग गुड नंबर ऑफ MCQs असं व्यवस्थित की मेजर टेस्टच्या आधी आणि व्यवस्थित प्रिपेअर करायचो. आणि जे काही मध्ये मला डिफिकल्टीज यायच्या, तर त्या डिफिकल्टीज सुद्धा त्या सिमिलर टाईपचे मी क्वेश्चन्स भरपूर सॉल्व्ह करायचो बऱ्याच वेळा, आणि त्याच्यातून माझ्या त्या डिफिकल्टीज असं काही नसेल येत तर ते सॉल्व्ह होऊन जायचं. तर मग म्हणजे मॅथ्समध्ये हेच हेल्प केलं की प्रॅक्टिस खूप चांगली केली, त्याच्यामुळे असं हे झालं. आणि जे हायर लेवलचे थोडे MCQs मी सॉल्व्ह करत होतो, मध्ये येत होते किंवा डाऊट्स कोणाचे, तर त्याच्यामध्ये जे माझ्या कोर कन्सेप्ट होत्या त्या मी खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केल्या होत्या. तर त्याचा मला खूप उपयोग झाला की कुठला पण एकदम डिफिकल्ट सम असेल तर त्याच्यामध्ये कळण्यासाठी, तो क्वेश्चन समजून घेण्यासाठी उपयोगी होत होता. आता रिसेंट 2 वर्षांचे पेपर्स आपण जर बघितले, स्पेशली 23 आणि 24 CETचे, तर असं दिसतं की कुठेतरी मॅथ्सची लेवल इन्क्रीज झाली आणि मॅथ्समध्ये क्वेश्चन्स टफ येत आहेत. मे बी जेईचे लेवलचे PYQs येत आहेत. ऑब्व्हियसली ते CETच्या नॉलेज किंवा CETच्या सिलेबसच्या नॉलेजवर सॉल्व्ह होतात, बट मग क्वेश्चन थोडेसे टफ यायला लागले होते. तर तू त्यासाठी काही सेपरेट प्रिपरेशन केलंस का? कसं तू त्याला टॅकल केलं? कारण की तुला माहिती होतं त्यावेळेस 23ला झालेला पेपर, 24 तुमची होती. तर या वेळच्या मॅथ्समध्ये म्हणजे असं वेगळं होतं हे माहित असल्यामुळे थोडंफार मी प्रिपरेशनच्या वेळेस हेच जे मी सांगितलं कोर कन्सेप्ट खूप चांगल्या ठेवायचो. आणि जसं मी फिजिक्समध्ये सांगितलं की असे काही डेरिव्हेशन किंवा अशा स्टेप्स असं नीट ऑब्झर्व करून ते लक्षात ठेवायचो की मधूनच मला कुठला सम स्टार्ट करून टाइम सेव्ह करता येईल. तर तसं माझं बऱ्याच ठिकाणी झालं होतं मॅथ्समध्ये सुद्धा, काही फॉर्म्युले, काही टाईपचे सम्स की ते डायरेक्टली मी स्टार्ट करू शकेन. आणि म्हणजे एवढं प्रॅक्टिस एवढी केली होती की तशा टाईपचे सम मला एकदम बऱ्यापैकी इझिली आणि कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करता येतील. कारण CETचे जे नवीन पॅटर्न नुसार तेच की डिफिकल्ट असं नाही की आउट ऑफ सिलेबस नाहीये, बट ते असे लेंदी सम्स वगैरे असल्यामुळे टाइम सेव्ह करणं महत्वाचं होतं. आता नेक्स्ट मला नीटचा क्वेश्चन तुला विचारायचा. तू नीटची एक्झाम पण दिली आहेस, पण बिफोर मुव्हिंग टू नीट क्वेश्चन मला एकदा तुझा, सिन्स CETचा आपण सब्जेक्ट वाईज बोललोय, तर तू 3 सब्जेक्ट प्रिपेअर केलेस, एक्झामला गेलास, तर एक्झाम डे ज्या दिवशी एक्झाम होती तर त्या दिवशीचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता, आणि तुला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स पडले हे पण जर सांगशील तर बेटर आहे. ओके, सब्जेक्ट वाईज मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. एक्झॅक्ट आठवत नाही सध्या. मला PCB CETचे आठवत आहे की मला टोटल PC मिळून टोटल अराउंड 95 स्कोर होता आउट ऑफ 100.
आणि बायोलॉजीचं तर नाही सांगण्यासारखं आहे. तर आणि बाकी पीसीबीची एक्झाम का दिलीस? ओके, मी पीसीबीची म्हणजे कारण पीसीबीची एक्झाम पीसीएमच्या आधी होती म्हणून एक्सपिरियन्स साठी की एक्झामचा एन्व्हायरमेंट आणि त्याच्याशी ऍडजस्ट व्हायला त्याच्यासाठी दिली होती. आणि अजून एक म्हणजे त्या पेपरमध्ये बायोलॉजी अटेम्प्ट केला का? अटेम्प्ट म्हणजे सरळ सगळे तुक्के मारले. घेतला ऑप्शन बी रॅन्डम केलंस? नाही, बी किंवा सी असं बीच. पीसीबीच्या सीट मध्ये किती पर्सेंटाईल आलाय? 98.87. 98.87. हा, आणि त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सब्जेक्ट वाईज 100% आली. दोन्हीमध्ये 100. हो, ग्रेट. आता पीसीएम ची सीईटी जेव्हा झाली तर पीसीएम चे तुला मार्क्स आठवत नाही, टोटल आठवते का किती होते आउट ऑफ 200? येस, टोटल माझी 179 होती वाटतं. हो, 179 होती. आणि हा टोटल 170 पकडून फायनली जेव्हा झाले. हा येस, बोनस पकडून अराउंड होते, मला आठवत नाही. हा येस, अराउंड 180 होती ती. आणि पर्सेंटाईल 99.98. येस. आता एक्झाम डेचा एक्सपिरियन्स कसा आहे तू शेअर करू शकशील? कारण की बरेच मुलं आता क्रॅश कोर्स मध्ये प्रेझेंटली आहेत, ते पण बघत असतील हा, तर त्यांना बेसिकली आयडिया असेल तर बेटर राहील मला असं वाटतं. हा, ओके. एक्झाम डे मध्ये तर म्हणजे मेन असं काही प्रॉमिनंटली सांगण्यासारखं काही असेल तर ते म्हणजे माझा एक्झाम पहिला पार्ट जो पीसीचा असतो फिजिक्स केमिस्ट्री, तर ते त्या दरम्यान माझा पीसीच बंद पडत होता. असं 3-4 वेळा झालं की माझी एक्झामच कम्प्लिटली फ्रीज होती आणि नंतर बंद झालं, असं होत होतं. 3 वेळा वगैरे झालं. आणि पण याच्यामध्ये एक मला वाटतं जे महत्वाचं होतं की मी कुठून असं डेव्हिएट नाही झालो एक्झामच्या मूड मधून किंवा त्या फ्लो मधून. मी अजिबात ब्रेक नाही झाला माझा. तर याच्यामध्ये मला वाटतं मेन रिझन होतं की मी एक्झाम्स म्हणजे मॉक टेस्ट एवढ्या दिल्या होत्या एंडला सुद्धा आणि सुरुवातीपासून सुद्धा मेजर टेस्ट एवढ्या नीट सिरियसली अटेंड करत होतो की मी कम्प्लिटली तर एक्झामच्या झोन मध्येच असायचो आणि बाकी कुठे माझं लक्ष नसायचं आणि माझ्या डोक्यात कंटिन्युअसली तेच एक्झामच चालू असायचं. तर तसं असल्यामुळे तसा प्रिपरेशन तशी सवय असल्यामुळे मला एक्झाम मध्ये पीसी बंद पडल्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. जस्ट तो इन्व्हिजिलेटरला सांगून तो सॉल्व्ह होत होता काही मिनिटात. आणि मग ऍट दी एंड त्यांनी मग पीसी चेंज करून दिला मला मॅथ्स सेक्शनच्या वेळी, नंतर प्रॉब्लेम नाही आला. बट हा, जर का तिथे माझा फ्लो ब्रेक झाला असता, काही डेव्हिएट होऊन ते परफॉर्म नसतं नीट झालं, तर माझा पीसी पासून मॅथ्स सुद्धा सगळं खराब गेलं असतं आणि खूप फरक आला असता पर्सेंटाईल मध्ये. पण आता हे ऐकून तर बरेच जण टेन्शन मध्ये की आमचा पण पीसी बंद पडणार आहे. सो तुला काय वाटतं, तू तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तू ऐकलेल्यांमध्ये असं किती जणांचा बंद पडलाय? असं फ्रिक्वेंटली होतं का खूप रेअर केस आहे? नाही, मी तर असं कोणाचं ऐकलं नाही आतापर्यंत आणि बघितलं पण नाही. आणि ही खूप रेअर केस आहे, म्हणजे असं घाबरण्यासारखी गोष्ट नाही, कोणी चिंता करण्यासारखी नाहीये. असं खूप रेअर आहे, नाही होणार शक्यतो तुमच्यासोबत. पण झालं तरी तुम्हाला सांगितलं तसं मॉक टेस्टची एवढी प्रॅक्टिस करा आणि तुमचा फ्लो असा ब्रेक झालाच नाही पाहिजे. टाइम कुठे तुझा, म्हणजे समजा पीसी बंद पडला 30th मिनिटाला आणि 2 मिनिटं लागली पीसी चालू होण्यासाठी, तर ते 2 मिनिटं गेली वेस्ट का तुला ती परत मिळाली? नाही, ती होती तशी, तिथूनच स्टार्ट झाली. बाकीच्यांचा पेपर जेव्हा संपला त्याच्यानंतर तुझ्या 2-3 मिनिटात तुझा संपला असेल? हा, नाही, मला 5-10 मिनिटं मी एक्स्ट्रा बसून होतो लेक्चर हॉलमध्ये. ग्रेट. सो लेट्स नाउ मूव्ह टू नीट. सिन्स तू इंजिनिअरिंग स्टुडंट, इंजिनिअरिंग करतो आता सीओपी मध्ये, आणि मला वाटत नाही 10वी नंतर कधी वाटलं पण होतं तुला की बायोलॉजी ठेवायचं किंवा मेडिकल फील्ड मध्ये करिअर करायचं. बट अचानकच मधून नीट का दिलीस? आणि नीट मध्ये त्याला 180 आहेत फिजिक्स मध्ये, फुल स्कोर केलाय त्याने. सो तेच मला ते जाणून घ्यायचं की त्याच्या मागे काय थिंकिंग होतं नीट एक्झाम देण्यामागे, आणि नीट एक्झाम बद्दल तू जर लाईट पुट काही सांगू शकशील तर बेटर आहे. हो, बरोबर. बऱ्याच जणांसारखं मला सुद्धा बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण ते थेरी वगैरे त्याच्यामुळे, आणि मी बायोलॉजी त्याच्यामुळे ड्रॉप केलं होतं. आणि नीट देण्याचा विचार सुद्धा माझा कधी नव्हता. 11th कधीच, 2 वर्ष कधीच नव्हता. पण जेव्हा मला 12th मध्ये असताना कळलं होतं की तुम्ही निशांत सरांनी स्वतः 2023 मध्ये नीट दिली होती फिजिक्स साठी, आणि फिजिक्स मध्ये तेव्हा परफेक्ट स्कोर 180 आउट ऑफ 180 आणला होता, तर तेव्हा ते मला कुठेतरी ट्रिगर झालं की जर का मी म्हणतोय मला फिजिक्स आवडतं, येतं थोडं, तर मला टेस्ट करायचं होतं स्वतःला की मला खरंच येतं का. तर म्हणून त्याच्यासाठी मी नीटचा फॉर्म भरला आणि नीट दिली, आणि मग ती सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा 180 आउट ऑफ 180 स्कोर केला. एक्झाम डेला किंवा पेपर सॉल्व्ह करताना असं काही झालं का की ज्या केसमध्ये तू, पहिली गोष्ट बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये बायोलॉजी सॉल्व्ह केलं का नीटला? नाही, काहीच सॉल्व्ह नाही केलं. निगेटिव्ह मार्किंग. हा, निगेटिव्ह मार्किंग आणि माहितच नाही तर. आणि फिजिक्स मध्ये सगळे प्रश्न जमले का? काही प्रश्न गेस केले का? सगळेच जमले तुला? ओके,
तर फिजिक्स केमिस्ट्री मी व्यवस्थित सगळं सॉल्व्ह केलं, दोन्ही सब्जेक्ट. मेन फोकस फिजिक्स होता, तर फिजिक्स पासून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन्स असतात अराउंड माझे 4-5 तरी क्वेश्चन्स मी लास्टला असे ठेवले होते की शुअर नाहीत कम्प्लिटली, तर नंतर सॉल्व्ह करू, नंतर बघू केमिस्ट्री नंतर. तर असे क्वेश्चन होते, तर 1.5 तास उरला होता शेवटचा. त्याच्यामध्ये माझे असे 4-5 क्वेश्चन्स होते फिजिक्सचे आणि मला माहित होतं की हे मला सगळे बरोबर करायचे जर 180 आउट ऑफ 180 आणायचे. तर त्याच्यासाठी मी मग असं एक एक सॉल्व्ह करत गेलो आणि असा शेवटी हाफ आवर उरला होता माझ्याकडे आणि माझा शेवटी एक क्वेश्चन तरी बाकीच होता की याचा आन्सर माझं शुअर नाहीये. 2 ऑप्शन पैकी काय येतंय मला बघायचंय, असं माहित नाही मला अजून. तर असं हाफ आवर मी त्या क्वेश्चनला दिला, बट तरी एंड पर्यंत माझं डेरिव्हेशन, असं तो एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, तर ते डेरिव्हेशन करून माझं एक आन्सर येत होतं. बट मला तुम्ही सांगितलेली एक स्टेटमेंट आठवत होती फिजिक्सची असे, तर त्याच्यानुसार एक आन्सर येत होतं. पण मी ऍट दी एंड तुमच्या स्टेटमेंटवरती असं ते प्रेफर करून ते आन्सर मार्क केलं आणि नंतर जेव्हा आन्सर की चेक केलं तेव्हा ते बरोबर, सगळेच क्वेश्चन्स बरोबर होते. तर तेव्हा फील झालं की केलं अचीव जे ठरवलं होतं ते. मस्त, नीट झाला. आता लेट्स मूव्ह टू डेली रुटीन. म्हणजे तू 2 वर्ष अभ्यास केलास, 11वी म्हणजे कसं असतं की नॉर्मली आपण फेजेस मध्ये अभ्यास करतो. तो 11वीचा तुझा फेज होता, क्लास चालू झाला तिथून 11वी संपेपर्यंत, 12वीचा पोर्शन संपेपर्यंत साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत, आणि शेवटचे 6 महिने नोव्हेंबर पासून मे पर्यंत एक्झाम होईपर्यंत तू किती दिवस, म्हणजे दिवसातनं किती वेळ अभ्यास करायचा, नंबर ऑफ आवर्स किती होत होते, नंबर ऑफ आवर्स बरोबर हे पण सांगशील की सकाळी अभ्यास करायचा की रात्री अभ्यास करायचा, म्हणजे थोडंसं आयडिया येईल. ओके, तर 11th स्टँडर्ड मध्ये असताना तरी माझे नंबर ऑफ आवर्स जास्त नव्हते स्टडीचे, अराउंड 3-4 आय वुड से, आणि ते सुद्धा असे 3-4 तास सुद्धा असे होते. आणि एक्झामच्या आधी थोडं जास्त करायचो, कारण माझं मेन अभ्यास करण्याच्या मागे असं इंटेन्शन होतं की 11th मध्ये की एवढा अभ्यास करायचा आहे जस्ट इनफ की मी माझा क्लासमध्ये रँक पहिला येईल. तर फर्स्ट रँक येण्यासाठी मी तेवढा अभ्यास करायचो. आणि 12th मध्ये मग तसा वेळ वाढला अभ्यासाचा, 5 to 6 12th मध्ये का वाढला वेळ, म्हणजे तुला नंतर असं काय रिअलाइज झालं की 12th मध्ये वाढला वेळ? 11th मध्ये 2-3 तास 4 तास अभ्यास करत होतास, 12वी मध्ये असं काय मोटिवेशन होतं की ज्याच्यामुळे तो अभ्यास वाढवला, का सिरियसनेस 12thचा आला म्हणून? हो, मला 12th मध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त सिरियसनेस आला होता अभ्यास करायला पाहिजे असा. आणि त्याचं वन ऑफ द रिझन होतं एन्व्हायरमेंट, कारण क्लासमध्ये जे एन्व्हायरमेंट होतं ते सुद्धा अजून चांगलं होत गेलं होतं. 12th मध्ये मुलं गेली होती तर सगळेजण अभ्यास करायला लागली होती, मग ते फील व्हायला लागलं की अभ्यास करायला पाहिजे, आणि तिथं सुद्धा फर्स्ट रँक आणि सुद्धा अजून करायला लागेल अभ्यास, असं होतं. ठीक आहे. सो डेली रुटीन तुझं 12th मध्ये नंबर ऑफ आवर्स किती झाले मग 4चे 12th मध्ये जेव्हा गेला तेव्हा? 5 to 6 आवर्स. आणि एंडला जेव्हा पूर्ण क्लासेस शिकवून झालेला पोर्शन तेव्हा नंबर ऑफ आवर्स क्लासचे पण कमी झालेले, त्यावेळेस शेवटच्या 5 महिन्यात तू किती वेळ अभ्यास करायचा? क्रॅश कोर्स आणि जस्ट बिफोर बोर्ड्स. तर क्रॅश कोर्स सुरू झाल्यापासून म्हणजे साधारण नोव्हेंबर वगैरे मी तेव्हा जास्त अभ्यास करायला लागलो होतो. अराउंड 8 to 9 आवर्स असा अभ्यास करायचो. आणि तेव्हा मग तसा तेव्हापासून वाढला, कारण जे मेन सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट आला होता असं. सो 8 to 9 आवर्स ऍव्हरेजली केलंस. गुड. सो 12th मध्ये तुझा अभ्यास वाढला, क्रॅश कोर्स मध्ये अजून वाढवला, पण असं तर नसेल झालं की पूर्ण 2 वर्षामध्ये तू कन्सिस्टंटली रोज अभ्यास केला असेल किंवा कधीतरी खूप जास्त अभ्यास पण केला असेल, असं होऊ शकतं. सो असं मला एक दिवस सांगू शकतो का, असं झालंय का कधी की तू खूप जास्त अभ्यास केलाय, किंवा असे काही दिवस झालेत का जेव्हा तू पुस्तकच नाही उघडलं? अच्छा, असे काही आहेत का? हो. तर जेव्हा मॉक टेस्ट जेव्हा चालू झाल्या होत्या तर तेव्हा असा एक दिवस होता जेव्हा मी खूप जास्त, आणि मला आठवतं स्टॉप वॉच लावून मी अभ्यास केला होता, बट तसा एकच दिवस होता जेव्हा मी 14 तास अभ्यास केला होता, जस्ट एक मॉक टेस्टच्या आदल्या दिवशी. आणि तेव्हा मला मॉक टेस्ट मध्ये सगळ्यात जास्त स्कोर आला होता. आणि 0 आवर्स म्हणाल तर तसं पण शेवटी असे 1-2 दिवस होते की जेव्हा मी ओपन केलं होतं, बट अशी इच्छा नव्हती होत आणि अभ्यास झाला नाही त्या दिवशी. मग ते खूप जास्त अभ्यास करण्याच्या मागे काही होतं की कमी मार्क पडलेले म्हणून, का असंच का काय होतं म्हणजे? हो, थोडं असं कमी मार्क, एक्सपेक्टेशन पेक्षा कमी मार्क पडले होते, आणि माहित होतं की किती काय प्रिपेअर करू शकतो, काय नाही झालंय आपलं, किंवा काय थोडं वीक आहे ते प्रिपेअर करायचं होतं म्हणून अभ्यास केला असं होतं. आणि थोडा चांगला स्कोअर करायचा होता. ऍव्हरेज माझा 194 आउट ऑफ 200. ग्रेट. सो आता ह्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये तू अभ्यासाचा टाइम वगैरे सांगितलं, तर अशा कोणत्या गोष्टी तुला वाटतात की तुझ्या अशा गुड हॅबिट्स होत्या किंवा काही असे प्रॅक्टिसेस होते
की ज्याचा तुला फायदा झाला, की मे बी काही स्टुडंट्स पण ते फॉलो करू शकतात, अशा काही गोष्टी केल्या तू की ज्याच्यामुळे तुला मे बी मोटिवेशन पण मिळालं, किंवा असं त्याला जनरल म्हणू शकतो देवर गुड प्रॅक्टिसेस? ओके, तर असं सांगण्यासारखं एक आहे की मी जे कुठले मेजर टेस्ट, जे मॉक टेस्ट होत होत्या लास्टला, तर त्याचं मी सगळ्यांचं असं रेकॉर्ड करायचो लॅपटॉपवरती सगळे, की प्रत्येक टेस्टचे स्कोर्स वगैरे, आणि त्याच्यावरून मी ग्राफ क्रिएट केलेला होता की काय असतील माझे स्कोर, आणि त्याच्यामुळे मला असं डोक्यात चालायचं आणि ते मोटिवेशन होतं की तो ग्राफ असा वरती जाणारा पाहिजे असा, आणि ऍव्हरेज माझा चांगला असला पाहिजे. तर ते मी नेहमी रेकॉर्ड करायचो. ओके, म्हणजे तू प्रत्येक टेस्टला ट्रॅक करून त्याचे स्कोर्स मेंटेन करायचा. हो, आणि त्याच्यात इन्क्रीमेंट होईल ह्याचाच प्रयत्न करायचा. हो. ओके, सो आता इव्हन ध्रुवला बोर्ड एक्झाम मध्ये 100 on 100 मार्क्स मिळालेत मॅथमॅटिक्स मध्ये. सो ते पण जाणून घेऊयात की त्यांनी बोर्डचा अभ्यास केला पण होता, किंवा केला तर कसा केला होता. तर तू बोर्डचा अभ्यास कसा केलास? ओके, तर मी पीसीएम साठी तर जसा सेपरेटली बोर्डचा अभ्यास काही जास्त केला नव्हता. जास्त म्हणजे काहीच नाही म्हणू शकता. मी फक्त एवढं मेक शुअर केलं होतं की माझं तिन्ही सब्जेक्टचे असं कोर कन्सेप्ट क्लिअर असतील, आणि कन्सेप्ट जर का क्लिअर असतील तर ते मी थेरॉटिकल असं थेरीमध्ये कन्वर्ट करून बोर्ड्स मध्ये लिहू शकेन. तर त्याच्यामुळे मी काही असा सेपरेट अभ्यास नाही केला. आणि बाकी फक्त मी मॅथ्सचं जरा केलं की क्लासमध्ये जेवढे क्वेश्चन पेपर्स होतील, टेस्ट होतील, तेवढं मी सॉल्व्ह केलं, आणि सेपरेटली PYQचे 3 पेपर सॉल्व्ह केले मॅथ्ससाठी स्पेसिफिकली, कारण ते पण एक एम होतं. सो मॅथ्स मध्ये 100 on 100 आणायचं आहे असं काही डोक्यात होतं का? हो, ते डोक्यात होतं, म्हणूनच त्याच्यासाठी पेपर सॉल्व्ह केले. गुड. एक्स्ट्रा क्वेश्चन पण सोडवलेले का जेवढे कंपल्सरी असतात तेवढेच सोडवले एक्झाम मध्ये? हो, एक्झाम मध्ये मी जे 100 मार्क असतात, तर मी 110 मला वाटतं मॅथ्सला असतात ना, 110 मध्ये 116 120 असं काहीतरी असतं. तर मी 112 116 असं मार्क्स सॉल्व्ह केलं होतं. बरेच एक्स्ट्रा सॉल्व्ह केले. हो, आणि एक क्वेश्चनचं सांगण्यासारखं आहे की अख्ख्या पेपरमध्ये एक जो फर्स्ट सेक्शन असतो त्याच्यामध्ये एक क्वेश्चन होता सिंगल मार्कचा, बट त्याला ऑप्शन नसतो, आणि तो पण मी सोडू नाही शकत ना, कारण त्याने तो चुकला तर मला 99 मार्क्स मिळतील. पण तो असा एकदम नवीन टाईपचा क्वेश्चन होता, बेस्ड ऑन सिलेबस, बट टाईप वेगळा होता, आणि असा क्वेश्चन होता की त्याचे कॉन्ट्राडिक्टरी आन्सर 2-3 आन्सर होऊ शकतात. तर मी त्याच्यासाठी पेज सोडलं होतं, आणि तो लास्टला सॉल्व्ह केला. त्या एका क्वेश्चनचं आन्सर मी 1 मार्कचा होता, 1 पेजवर लिहिलं विथ सगळं थेरी एक्सप्लेनेशन, मल्टिपल आन्सर, मल्टिपल फॉर्म्स तसं, आणि तो ऍट द एंड मार्क मिळाला. मी पण एक्सप्लेन केलं. हो, पॉसिबिलिटी. हा, सगळं त्या टॉपिकचं सगळं. व्हेरी गुड. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता 2 years प्रोसेस आहे. मुलं 10वीतनं जेव्हा एनरोल करतात आणि त्यांची सीईटी बरोबर साधारण 2 वर्षांनी येते. मे मध्ये एनरोलमेंट होते आणि मे मध्ये सीईटी असते. तर या 2 वर्षांमध्ये एखाद्याने किती ठरवलं, किती इच्छा असेल, पेरेंट्सचं म्हणणं असेल, स्वतःची इच्छा असेल की मला COEP मिळवायचंय, IIT मिळवायचंय, पण ते मोटिवेशन खरं तर एवढ्या वेळ नाही चालत. अप्स अँड डाऊन्स असतात. कधी खूप लो फील होतं, किंवा कधी अभ्यासच करावा असं नाही वाटत, किंवा असं वाटतं कधी कधी काय करतोय मी, कधी कधी मार्क्स नाही पडत टेस्टमध्ये. सो हे जे अप्स अँड डाऊन्स आहेत हे तुझ्या केसमध्ये आले होते का? आणि जर आले असतील तर तू कसा स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवलंस, का काही सोर्स होता तुझ्याकडे एक्सटर्नल मोटिवेशनचा? तर तू कसं हे ओव्हरऑल मोटिवेशनचा कॉन्सेप्ट जर बघितला आपण, तर तू कसं त्याला टॅकल केलंस? ओके, तर मोटिवेशन असं माझं होतं की जे माझे पेरेंट्स आणि टीचर्स जे मला सपोर्ट करताय, एफर्ट्स घेत आहे, तर ते एक मोटिवेशन होतं. आणि याच्या व्यतिरिक्त माझं स्वतःचं म्हणजे मला माहित होतं की मी माझं डिसिजनवरती मी ठरवलंय की CET करायचं आणि टॉप ब्रांच, टॉप कॉलेज मिळवायचं. तर ते मिळवण्यासाठी मग मला माहित होतं की अभ्यास किती करायला लागेल आणि करायला लागणार आहे. तर ते मोटिवेशन होतं. आणि जेव्हा असे एकदम लो असं फील व्हायचं, आणि म्हणजे इनफॅक्ट जेव्हा काही असं मोटिवेशन नव्हतं उरत, तर तेव्हा माझं एक लास्ट असं मोटिवेशन असायचं की निशांत सर आपल्यासाठी किती एफर्ट्स घेत आहे, तर ते एफर्ट्स घेतात तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की असं त्यांना रिझल्ट आणून द्यायचे. ते डोक्यात असायचं. टीचर्सचे एफर्ट्स, पेरेंट्सचे एफर्ट्स बघून तू पण म्हणजे ते फुलफिल करण्यासाठी अभ्यास केलास. पण कधीतरी वाटतच असेल ना की आज अभ्यासच नाही करायचा, किंवा नाही, असं कधी झालंय का खूप अभ्यास करून गेला टेस्टला पण मार्कच फर्स्ट आलाच नाही, मे बी 5th आला, 6th आला? लोएस्ट रँक काय तुझा असला? मला मी कधी विचारला तुला प्रश्न. ओके, माझा लोएस्ट रँक मेजर टेस्ट मध्ये, म्हणजे मेजर टेस्ट मध्ये असं ज्या मायनर टेस्ट होत्या सब्जेक्ट वाईज, त्याच्यामध्ये मी नेहमीच फर्स्ट नसायचो, कारण त्याच्यामध्ये मी एवढं पण मी स्वतः लक्ष नव्हतं देत. मेजर टेस्ट मध्ये लक्ष द्यायचो. मेजर टेस्ट मध्ये फक्त रँक फर्स्ट नाही आला असं काही वेळा झालं,
पण त्याच्यात सुद्धा अशा केसेस होत्या की आफ्टर करेक्शन मार्क्स इम्प्रूव्ह झाले, करेक्शन नंतर चेंजेस. पण मार्क्स कमी पडले कधी तर तुला असं डिप्रेशन वगैरे येत होतं किंवा लो फील करतोय तू, असं कधी झालंय का? नाही, कमी मार्क्समुळे मला कधी असं डिप्रेशन वगैरे असं काही नव्हतं होत. उलट मी त्याचा असा युज करायचो की मला जेव्हा कळलंय की असं कमी मार्क्स बघून उलट मी असं ट्रिगर व्हायचो की अजून अभ्यास करायची गरज आहे, आणि मी ते पॉझिटिव्हली घ्यायचो इनफॅक्ट, आणि त्याच्यामुळे मी नेक्स्ट एक्झाम मध्ये अजून खूप चांगलं परफॉर्म करायचो. तुझा ऍटिट्यूड बेसिकली असा होता की गिव्हअप नाहीच करायचं. हो. सो आता जी मुलं बघतायत हा व्हिडिओ, मे बी 10th पास आउट जस्ट, किंवा आता 11th मध्ये गेले असतील, किंवा आता जी बोर्डची एक्झाम झाली आहे ना, तर क्रॅश कोर्सचं प्रिपरेशन करतायत, मला वाटतं त्यांची एक्झाम 17 एप्रिल पासून आहे. तर तू ह्यांना सेपरेटली जर ऍडवाइस द्यायची असेल तर तू काय देशील? आता आपण क्रॅश कोर्स पासून सुरू करू. जी आता मुलं बघतात क्रॅश कोर्सची मुलं आहेत, ज्यांची आता एक्झाम ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर 1 महिन्यानंतरच एक्झाम आहे त्यांची सीईटीची, तर त्यांनी आता ह्या 1 महिन्यात काय केलं पाहिजे? ओके, तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की असं नका समजू की तुमच्याकडे आता काहीच वेळ नाही राहिलाय. तर असे पण काही मुलं असतात की जे एंडला भरपूर अभ्यास करतात आणि चांगला स्कोर्स आणतात. तर असं तुम्ही पण करू शकता. आणि तुमच्यासाठी स्पेसिफिकली असं की केमिस्ट्री तुम्ही जास्त फोकस करू शकता, कारण केमिस्ट्रीमध्ये मेन काय लक्षात ठेवायचं, आणि तुमचं लक्षात राहणारच आहे कारण तेवढा वेळ राहिला नाहीये. आणि बाकी जे 12th मध्ये आता जस्ट गेले, तर त्यांच्यासाठी असा ऍडवाइस आहे की तुम्ही जे कुठल्या क्लासमध्ये टेस्ट होतील, ज्या मॉक टेस्ट होतील, त्या सगळ्या एकदम फुल फोकसने द्या, सिरियसली द्या सगळ्या. आणि असं तुम्हाला सवय लावून घ्या स्वतःला टेस्टची, मेजर टेस्टची, की तुम्हाला कुठली पण टेस्ट अशी वेगळी फील नाही होणार एंड पर्यंत. आणि जे 11th ला गेलेत त्यांच्यासाठी येस, तर त्यांच्यासाठी असं की नक्कीच स्कूलपेक्षा आता अभ्यासाचा पॅटर्न बदललाय, पण याला असं पॉझिटिव्हली घ्या की तुम्हाला समजून घेतलं तुम्ही तर तुम्ही एकदम चांगलं परफॉर्म करू शकणार आहे. लक्षात फक्त रट्टा मारून असं काही नाही होणार. तर आणि सुरुवातीपासून तुम्ही चांगलं प्रिपेअर करत राहा, असं मी सांगेन. सो आता बऱ्यापैकी एंडला आलो आपण या सेशनच्या. तर तू 2 वर्षाच्या प्रिपरेशन तुझे फ्रेंड सर्कल होता, तर तुम्ही अभ्यास पण एकत्र स्टार्टिंगला 11th मध्ये केलाच आहे. तर मला सांगू शकतो का तू की बऱ्याच जणांनी चांगले स्कोर केले तुमच्या ग्रुप मधल्यांनी, बट तुझं बाकीच्यांपेक्षा असं काय वेगळं होतं, की असं काय डिफरन्स होता की जो ऍक्च्युअली गेम चेंजर होता? ओके, तर तुझ्या मताप्रमाणे. ओके, तर सुरुवातीपासून असं की एकदम सुरुवातीच्या मंथ्समध्ये मी डिसाईड केलं होतं, आणि ते फॉलो झालं पण सुरुवातीला, की जसं शिकवतील तसं लगेच थोडं रिव्हिजन करणं. त्याच्यामुळे माझा इनिशियल स्टार्ट चांगला होता, आणि तेव्हापासून मग पहिली रँक यायची मेजर टेस्टमध्ये. तर त्याच्यामुळे मला असं कॉन्फिडन्स आला होता, आणि तेव्हा असं कळलं होतं की मी कॅपेबल आहे, मी ठरवलं तर हे करू शकतो. तर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स डेव्हलप झाला होता, आणि मला सुरुवातीला असं वाटायला लागलं होतं की हा COEP तर मिळणारच आहे आता. तर ते एक होतं. आणि बाकी म्हणाल तर मी कधी असं गिव्हअप नव्हतो करत, म्हणजे कधी पण असं अभ्यास करणं सोडून नव्हतो देत, आणि अभ्यास करत राहायचो, कारण मला कधी असं ते बर्डन वाटलंच नाही अभ्यास करायचं, कारण मी स्वतः इंटरेस्ट आला होता मला. तुला म्हणजे तू नीट बद्दल सांगितलं मला, जेई एक्झामचं काही सांगू शकतो की जेई एक्झाम मध्ये तुला 98.55% आले, तर ते 98.55% आणण्यासाठी तू काय असं एक्स्ट्रा केलं, किंवा ते एक्झाम्स एक तर जानेवारी शिफ्ट होती आणि एक होती एप्रिल शिफ्ट, तर त्या दोन्ही शिफ्ट मध्ये तुझा परफॉर्मन्स कसा होता, किंवा तू कुठल्या शिफ्टवर फोकस जास्त केला, किंवा ह्याच्यावर काय सांगशील तू? ओके, तर जी पहिली जानेवारीमध्ये जो अटेम्प्ट होता, त्याच्या वेळी मी थोडंसं प्रिपेअर केलं होतं, कारण मी 2 वर्ष पूर्ण CD प्रिपेअर केलं होतं, पण जस्ट बिकॉज एक्झाम आली आणि देणार आहे, तर मी थोडं प्रिपरेशन म्हणून काही जेईचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. पण काही जरी सॉल्व्ह केले तरी मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये, जॅन अटेम्प्टमध्ये माझे पर्सेंटाईल 93.28 आले होते, जे की माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप कमी होते. मला वाटलं होतं 96-97 प्लस येतील. त्याच्यामुळे मग मी सेकंड अटेम्प्टसाठी अभ्यासच सोडून दिला. मी फक्त CETच जेवढं करेन तेवढं करेन. जेईसाठी मी हात पण नाही लावला, बघितलंच नाही, फक्त एक्झाम दिली. बट त्या अटेम्प्टला कारण मी CET चांगलं प्रिपेअर केलं होतं, तो अटेम्प्ट अजून बेटर गेला, आणि मग त्याच्यामुळे मला 98.5. तू असं ऑब्झर्व केलं की फर्स्ट अटेम्प्टला तू कमी अटेम्प्ट केलेस, कमी क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, सेकंड ह्याच्यात क्वेश्चन वाढवले, असं काही झालं का? म्हणजे काय डिफरन्स होता, की फक्त CETचा अभ्यास जास्त केल्यामुळे तुला पॉझिटिव्ह वाटत होतं, का तू अटेम्प्ट पण वाढवलेले, की रिस्क जास्त घेतलेली, असं काही झालं? रिस्क घेतली असं नव्हतं जास्त, पण अटेम्प्ट वाढला होता, कारण मी जरा चांगल्या स्ट्रॅटेजीने पेपर सॉल्व्ह केला होता.
जे येतील ते लगेच सॉल्व्ह करत गेलो होतो आणि जे रिलेटिव्हली असे जरासं अवघड वाटतील ते नंतर करत असं केल्याने मला जास्त सॉल्व्ह करता आले होते. आणि जे ओव्हरलॅपिंग क्वेश्चन्स असतात सीईटी आणि जेईच्या सिलेबस मधले, त्याच्यामुळे ते मला सगळे सॉल्व्ह करता आले. हा तू एक चांगला पॉईंट काढला. मला तोच प्रश्न विचारायचा होता की टाइम मॅनेजमेंट सीईटी मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर कसा क्लब्ड होऊन येतो, पीसीचा एकदम 90 मिनिट्स मध्ये सोडवायचा असतो, तर तू तो टाइम कसा मॅनेज करतो? बऱ्याच मुलांना हा इश्यू असतो की त्यांचा केमिस्ट्री पहिली तर 30 मिनिटात संपत आणि मग फिजिक्सला 1 तास, म्हणजे इथं जेवढा टाइम वाढेल तेवढा तिथं मायनस होणार आहे. सो तू कसं ह्याला टॅकल केलंस? टाइम कसा तू मॅनेज केलास? ओके, तर टाइम मॅनेज करताना सुद्धा हेच, आता केमिस्ट्रीच पहिले सॉल्व्ह केलं असणार की मला ती पण सवय होती मॉक टेस्ट मध्ये केमिस्ट्री पहिले सॉल्व्ह करायची. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी एक टाइम ठरवला होता, त्याच्यामध्ये केमिस्ट्री मधून बाहेर पडून फिजिक्स मध्ये जायचंच आहे, तर ते करायचो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे येत आहे ते लगेच सॉल्व्ह करून नेक्स्ट जायचो आणि जे रिलेटिव्हली हार्ड आहे ते नंतर सॉल्व्ह करायचो. तू फेजेस मध्ये सोडवायचं, फर्स्ट फेज मध्ये इझी सोडवून घ्यायचं. हो. माझ्या नॉर्मली किती वेळ लागायचा तुला केमिस्ट्री मध्ये टेंटेटिव्हली? कुठल्या एक्झामसाठी? सीईटी मध्ये केमिस्ट्री वरून फिजिक्सला स्विच करताना केमिस्ट्री किती वेळात होत होतं? ऍव्हरेजली 30 मिनिट्स आणि 25 पेक्षा कधी मिनिट्स लागलेच नाही, 25 ते 30 मिनिट. 25 ते 30 मिनिट. आणि मग मॅथ्सला काही इश्यू आला कधी टाइम मध्ये? हो, सुरुवातीला जरा येत होता तो, म्हणजे मॅथ्सचा तसा म्हटलं तर इश्यू कधी असं सॉल्व्ह होत नाही असं टाइमचा, फक्त ते व्हेरी करत राहतं जरा. पेपर अवघड असेल तर मग लेंथी क्वेश्चन असतील कधी टाइम नाही. मग समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला पेपर एक्झाम मध्ये खूप लेंथी वाटतो आणि क्वेश्चन्स मोठे आन्सर्स आहेत, एक प्रश्नाला 2-2, 3-3 मिनिटं लागतात, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न अवघडच येतोय, मोठाच येतोय, तर तू काय सजेस्ट करशील अशा मुलांनी किंवा मुलींनी काय केलं पाहिजे एक्झाम टाइम मध्ये? 1.5 तासच आहेत त्यांच्याकडे. ओके, हे बघा, असं तुम्ही जर का थोडं जरी प्रिपेअर केलंच असणार आहे तर असं तर नाही होणार की सगळेच प्रश्न तशा टाईपचे आहेत. तर मी असं म्हणेन की तुम्ही तरी नेक्स्ट क्वेश्चन वरती गेलं पाहिजे, कारण आपल्याला हे नाही करायचं की जे येतंय ते सोडलं, कारण ते तर आपल्या हातातले मार्क्स असतात, तर ते तर तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर मग अशा क्वेश्चन्स वरती प्रयत्न करायचे, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायला. म्हणजे इझी ते पहिले शोधून सोडून घ्यायचे. आउट ऑफ 50 समजा 25 इझी असतील तर ते पहिले शोधून सॉल्व्ह करून नंतर डिफिकल्ट क्वेश्चनला अप्रोच करायचं. ठीक आहे, सो आता आपण नेक्स्ट सेक्शन कडे जाऊयात. नेक्स्ट सेक्शन इज रॅपिड फायर अँड स्टुडंट्सनी विचारलेले क्वेश्चन्स. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सेक्शन. या सेक्शन मध्ये स्टुडंट्स कडनं आम्हाला काही क्वेश्चन्स आले आहेत ध्रुवला विचारण्यासाठी. सो एक करून ते क्वेश्चन्स विचारतो मी. सगळ्यात पहिला प्रश्न तर, वॉज ध्रुव इक्वली इन्व्हॉल्ड इन को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज? अभ्यास सोडून अदर देन स्टडीज तू काही ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड होता 2 वर्षांमध्ये? ओके, 2 वर्षांमध्ये मी मधल्या काळात टेबल टेनिस जॉईन केलं होतं, बट ते क्रॅश कोर्सच्या वेळी सोडून दिलं कारण अभ्यासाचे यावर्स तेव्हा वाढवायचे होते. सो 12th मध्ये गेलं, मग क्रॅश कोर्सला बंद केलं. हो. हाऊ डिड यू हँडल द डिस्ट्रॅक्शन्स, फॉर एक्झाम्पल मोबाईल वगैरे किंवा बाकी जे काही डिस्ट्रॅक्शन्स आपल्याला फेस करतो स्टुडंट 2 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये, तर तू ते कसं हँडल केलं डिस्ट्रॅक्शन्स अराउंड यू? ओके, तर 12th मध्ये असताना मी फोन युज करणं सोडून दिलं होतं, म्हणजे स्मार्टफोन युज करणं, आणि बाकी फोनचा मग त्याच्यामुळे फोनमुळे इव्हेंच्युअली सोशल मीडिया पण नाही. आणि मग त्याच्यानंतर जे लास्टली फक्त युट्यूब, मूवीज बघणं, टीव्हीचं नव्हतं, फक्त युट्यूब, नेटफ्लिक्स आणि गेम खेळणं थोडंफार ते डिस्ट्रॅक्शन होतं. ते मिनिमाइज झालं, बट 0 कधी नाही झालं. एंड पर्यंत तू खेळला थोडं? हा, थोडं होतच होतं. 2 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये मॅट्रिक्सचा रोल काय होता तुझ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये? तर 2 वर्षामध्ये असं मेन म्हणजे मी असं सांगेन की हे 2 वर्षामध्ये मला हे जाणवलं की जे मी गोष्ट ठरवली होती, मनापासून ठरवली होती आणि प्रिपेअर केली होती, ती मी अचीव्ह करू शकलो. याच्यामधून मला माझी कॅपॅसिटी कळली, मी करू शकतो हे. आणि बाकी मला एक चांगली जर्नी होती माझ्यासाठी आणि चांगले फ्रेंड्स मिळाले, चांगले टीचर मिळाले, चांगले मॅट्रिक्सची फॅमिली मिळाली. एका स्टुडंटनी असं विचारलंय की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ॲट IIT? IIT मध्ये एक्सपिरियन्स कसा होता त्याचा? तर मी तुम्हाला सांगतो इथे की ध्रुवला IIT मंडी इथे त्याला फिजिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स ही सीट त्याला अलॉट झालेली. ऍट द सेम टाइम त्याला COEP मध्ये कम्प्युटर सायन्स पण मिळाली आणि त्यांनी COEP कम्प्युटर सायन्स घेतली. IIT सोडून COEP कम्प्युटर सायन्स का घेतली असा प्रश्न. ओके, तर मेन म्हणजे इंटरेस्ट मला होता, इंजिनिअरिंग फिजिक्स सुद्धा होता थोडं इंटरेस्टचा पार्ट, बट मला असं थोडं कम्प्युटर, मी COEP CS प्रेफर करत होतो आधीपासून. एम होता? हो, ते एम होतं.
आणि मी एंडला रिलेटिव्हली, कारण ते होतं IIT मंडी, आणि मग मी जास्त शेवटी एक्सपेक्ट पण नाही केलं की, आता मला माहित होतं मी स्वतः CET प्रिपेअर केलं तर जास्त कुठून एक्सपेक्ट करू JEE मधून, त्याच्यामुळे मी COEP CS चूज केलं. आता सिन्स COEP CS तू घेतलंय, IIT मंडी सोडलंय, तर तू सॅटिस्फाईड ना? आय वुड से आहे तसं, पण कारण 2 पार्ट, की एक तर मी JEE साठी सुद्धा गेलो असतो, तर आपल्याला काय माहिती ना, कारण मी JEE साठी गेलो असतो आणि तिथे अभ्यासच नसता केला तर ना माझी JEE झाली असती ना CET, काहीच नसतं. पण हा, कदाचित जर का JEE प्रिपेअर केलं असतं तर. आता असं वाटतं की 2 वर्ष आधी जेव्हा सरांनी सजेस्ट केलं की तू JEE घे, तेव्हा तू JEE घेतली असती तर आज मे बी रिझल्ट COEPच्या वरचं कॉलेज IIT कुठलं ते चांगलं असतं, किंवा COEPच्या खालचं पण असतं जर अभ्यास नसता, डिफरंट थिंग, बट होपफुली केलं असतं. एनिवेज, आता तू सॅटिस्फाईड आहे. बरं, तुझं तसं पण लॉंग टर्म एम तू आधीच सांगितलं स्टार्टिंगला की तुझा लॉंग टर्म एम काय? UPSC. सो मॅटर करणार नाही. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सेक्शन. सो द लास्ट सेक्शन ऑफ दिस सेशन, दॅट इज रॅपिड फायर. एक क्वेश्चन मी तुला फास्ट विचारेन, पटपट आन्सर्स दे जसे तुला जे मनात पहिले येईल ते. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट्स युअर गो टू स्टडी स्नॅक? कीमा पाव. वन हॅबिट दॅट हेल्प यू to get where you are today? Consistency. If you could give one advice to your 11th grade self, what would it be? Work harder. का बरं? कारण मला असं वाटतं तेव्हा जे 3-4 hours स्टडी टाइम होता तो जर का जास्त असता तर कदाचित माझा सिलेबस लवकरच संपून मी कदाचित JEE सुद्धा जास्त प्रिपेअर केलं असतं. ओके, ग्रेट. इफ यू हॅड टू सम अप युअर जर्नी इन वन वर्ड, व्हॉट वुड इट बी? फुलफिलिंग. ग्रेट. You are happy? Yes. Which exam was the most nerve-wracking for you? CET. Reason? कारण ते जो इन्सिडेंट होता की PC 3-4 वेळा बंद पडला त्याच्यामुळे. Study buddy or solo study? What worked best for you? Okay, solo study but continuous music in background. Even while learning? Yes, everything. Continuously. If you weren't preparing for CET, what would you be doing right now? नो आयडिया, बट मे बी जर सायन्स असतं गेलं तर CA केलं असतं. द बेस्ट पीस ऑफ ऍडवाइस यू रिसीव्ड ड्युरिंग युअर प्रिपरेशन? तशी तर ऍडवाइस बरेच देण्यात आले, बट मला असं वाटेल की जो एक ऍडवाइस मी घेतला की CETचं एवढं चांगलं प्रिपेअर करायचं की बाकी सगळ्या एक्झाम मध्ये तू चांगलं परफॉर्म करू शकशील, तर दॅट वर्क फॉर मी. ग्रेट. थँक्यू सो मच ध्रुव फॉर अटेंडिंग दिस सेशन. येस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड लेट होप की तू फ्युचरमध्ये खूप अजून असे ह्याच्यापेक्षाही मोठे अचीवमेंट्स अचीव्ह करशील काही वर्षानंतर, आम्हाला समजेल की UPSC पण तू क्लिअर केली. ऑल द बेस्ट विशेस फॉर ऑल द एक्झाम्स. थँक्यू. सो या क्वेश्चन बरोबर आपला हा पॉडकास्ट इथे संपतोय. थँक्यू सो मच ध्रुव फॉर अटेंडिंग दिस पॉडकास्ट. तुला तुझ्या पुढच्या सगळ्या फ्युचर एक्झाम्स किंवा जे काही तू करशील त्याच्यासाठी ऑल द बेस्ट मॅट्रिक्स कडनं, माझ्याकडनं. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस. येस, थँक्यू. सो हा होता ध्रुव शिंदे आणि ह्याचा पॉडकास्ट तुम्ही नीट ऐकला असेल. असेच आपण खूप सारे अजून टॉपर्स जे आपल्या मॅट्रिक्सचे 2023-2024 चे टॉपर्स होते, इव्हन 2025 चे टॉपर्स जे आहेत त्यांना घेऊन आपण पॉडकास्ट आणत राहू. सो या चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. आय होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच. वी विल मीट इन द नेक्स्ट पॉडकास्ट.